काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यामध्ये तुफान पावसामुळे नदी नाल्यांना पूर, लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय, जनजीवन विस्कळीत, नदी किनाऱ्यावरील लोकांना अलर्ट राहण्याचा इशारा. लडाखमधील कारगिलमध्ये अचानक पूर, त्यामुळे कारगिल जस्कर हायवे पाण्याखाली, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद. प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू. हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये झालेल्या तुफान पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे किन्नौर जिल्ह्यामध्ये मस्तरंगमध्ये पूर आलाय, त्यामुळे सांगला आणि चितकुल मार्ग बंद झालाय. पुराच्या आयटीबीपी कॅम्पला देखील फटका बसलाय. उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या तुफान पावसामुळे गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. नदीचं पात्र धोक्याच्या पातळीबाहेर गेलं नसल्याची प्रशासनाची माहिती आहे. मात्र पाऊस सुरू राहिला तर नदी पात्राबाहेर पाणी येण्याची शक्यता आहे. राजस्थान राज्यातील जयपूरमधील चौरू या गावामध्ये खोदकाम करताना चांदीचं नाणं सापडल्याची अफवा. त्यानंतर गावातील लोकांनी परिसरात खोदकाम केलं. चांदीचं नाणं मिळावं यासाठी रात्रभर खोदकाम सुरू केलं. मुगुल कागील चांदीचं नाणं मिळाल्याची अफवा आहे. पुरीतील भगवान जगन्नाथ यात्रेदरम्यान भाविकांना अनोख्या दृश्याचं दर्शन. जगन्नाथ यांच्या रथावरती आकाशात अर्धचंद्र दिसलाय. अर्धचंद्र पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आता अधिकृतरित्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे. लोकसभा अध्यक्षांची 6 खासदारांच्या गट विलिनीकरणाला मंजुरी. फुटलेल्या 6 खासदारांना निलंबित करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवत करण्यात आली होती, मात्र त्यांची मागणी मान्य नाही. कोई और कुछ अलग एक्सपेक्टेड था? यही तो अन्याय हम झेल रहे हैं, यही तो अन्य देश देख रहा है. और आज सोनम वांगचुक के साथ जो हुआ वही तो देश के साथ हो रहा है. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच शिंदेंच्या शिवसेनेत विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया. हा आज जो काही आदेश माननीय सभापतींनी काढलेला तो निश्चित स्वागतार्ह आहे आणि आम्ही निश्चित विकासात्मक कामासाठी आम्ही 6 खासदारांनी या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आलेलो आहोत. शेवटी आम्ही कायदा तपासल्यानंतरच हा निर्णय घेतलेला आहे आणि कायदेशीर लढाई आम्ही लढू. त्यामध्ये आम्हाला काही ते कायदेशीर जरी त्यांच्या माध्यमातून म्हणत असतील तरी आम्ही त्या कायदेशीर सर्व चौकटीचा अभ्यास करूनच हा निर्णय घेतलेला. त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही कायदेशीर लढाई लढू. ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यानं पक्षासमोर दुहेरी संकट. संसद भवनातील ठाकरेंचं कार्यालय सुद्धा हातून जाण्याची शक्यता. 9 खासदारांपैकी 2/3 अर्थात 6 खासदार फुटल्यानं मोठा पेच निर्माण. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेमध्ये केवळ 3 खासदार. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक होणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या सर्वपक्षीय बैठकीमध्ये चर्चेसाठी प्रस्तावित असलेले महत्त्वाचे मुद्दे, सादर होऊ शकणाऱ्या विधेयकांवरती चर्चा केली जाईल. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांची तब्बल 200 तोळे सोन्याची फसवणूक. घरातील महिलांना दागिने दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक. संशयित योगेश दाभाडे हा सराफ व्यावसायिक आहे. पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल. जळगावातील रेल्वे गेटवर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये वाद. व्हिडिओ काढणाऱ्या रेल्वे गेटमनला प्रवाशांकडून बेदम मारहाण. महिला आणि पुरुषांनी मिळून मारहाण केली आहे. अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातल्या वजे गावात चोरी करणाऱ्या चोरट्यानं चक्क देवाला हात जोडलेत आणि त्यानंतर चोरी केली आहे. रामचंद्र महाराज संस्थान मंदिरातील चांदीच्या पादुकांच्या चोरट्यानं आधी पाया पडला आणि त्यानंतर चांदीच्या पादुकांची चोरी केली आहे. घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपीचा शोध सुरू आहे. नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिटको चौकीतील पोलिसांनी लाच घेतली. 10,000ची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमावत यांना रंगेहात पकडलं.
गोंदियाच्या तिरोडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीतील डेकोरेशन आणि केटरिंगचं बिल काढून देण्यासाठी लाच मागितली. नगराध्यक्ष अशोक असाटी आणि खासगी सचिवावरती गुन्हा दाखल. बिल काढण्यासाठी मागितली होती 1,20,000ची लाच. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक पुन्हा एकदा लातूरमध्ये. 8 जणांचं सीबीआयचं पथक लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासची तपासणी करत आहे. 3 पेक्षा जास्त तास विविध कागदपत्रांची पडताळणी आणि चौकशी. एफडीएच्या कारवाईचा जळगावमधील अनेक व्यावसायिकांनी धसका घेतलाय. त्यामुळे भेसळयुक्त दही, पनीर, दूध, सुटे खाद्य तेल सध्या बाजारामधून गायब झालंय. हेडलाईन बंद पडल्यामुळे ई रिक्षा पत्नीच्या मृत्यू, पतीवरती गुन्हा दाखल. नागपूरमधील कान्हांच्या तारसा रोडवरच्या निजर शिवारामध्ये अपघात घडलाय. हेडलाईट बंद पडल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलाय. आज राज्यातील 16 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. कोकण आणि विदर्भाच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसहित हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 12वी धरणातील पाणीसाठा 53%. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं ठाणेकरांना दिलासा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यात तब्बल 12 दिवसानंतर पावसानं सर्वदूर हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यात खरीपाची 80% पेरणी आटोपल्यानंतर पावसानं पाठ फिरवली होती. दरम्यान बरसलेल्या पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात पावसाची पाठ, त्यामुळे दुबार पेरणीचं शेतकऱ्यांवर संकट. पाण्यासाठी शेतकऱ्यांचं वरुण राजाला साकडं. गावातील युवक अंगाला लिंबाचा पाला बांधून हातात बैलाच्या खांद्यावरील जुला बेडगी बांधत धोंडी धोंडी पाणी दे केला गजर. धोंडीवर पाणी अर्पण करून ग्रामस्थांनी पूजन केलंय. जळगाव जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. पावसासाठी भुसावळ शहरातील राधाकृष्ण प्रभात फेरी सत्संगाचा भाविकांनी वरुण राजाची आराधना केली आहे. कडुनिंबाचं पान डोक्यावरती घेत धोंडी यात्रा काढण्यात आली. धोंडी धोंडी पाणी दे म्हणत वरुण राजाला साकडं. पाऊस न झाल्याने जळगाव जिल्ह्यात खतांची विक्री नाही, त्यामुळे विक्रेते हवालदिल. खत व्यावसायिकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून खरीप हंगामासाठी साठा करून ठेवला. त्यामुळे खत विक्रेत्यांची चिंता वाढली आहे. हुआ है कि खत के एक तो पहली बात रेट बढ़ गए थे और बारिश का हर तरफ ऐसी न्यूज़ है कि 30 से 40% पानी कम गिरने वाला है अल नीनो इफेक्ट की वजह से, तो जिसकी वजह से खत की बिक्री भी आधी हो गई है. किसान जो खत लेके भी गए हैं तो वो भी उन्होंने वापरा नहीं है और पहली बात लिया ही उन्होंने कम है, तो खत की बिक्री हमारी लगभग आधी हो चुकी है. अजून खत वापरलेलं नाही, कारण देवाचा पाऊसच नाही पडत आहे तर खत टाकून काय उपयोग आहे. सगळं मेहनत मजुरी सगळी वाया जाते आमची. ते खत टाकून काय करणार आम्ही. तर खत टाकलेलं पैसेसुद्धा वाया जाणार आहे. आता हे पीक येणार आहे का बघा तुम्ही. इथे पाऊसच पडत नाही देवाचा, तर खत टाकून काय करणार. खत आणलंय विकत का आणायचं. पाऊसच पडत नाही तर विकत कुठून आणणार हो. आणायला बी पैसे लागतात. दुबारा पेरणी झाली आमची. दुबारा पेरणी झाल्यानंतर पैसे कुठे राहणार आहे खताला. बोगस बियाणांप्रकरणी अकोल्यात सर्वात मोठी कारवाई. निकृष्ट दर्जाचे आणि उगवण चाचणीत नापास ठरलेलं सोयाबीन बियाणं शेतकऱ्यांना विकल्याप्रकरणी तब्बल 9 कंपन्यांविरोधात गुन्हा. याआधी 2 कंपन्यांवरती गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण 11 सोयाबीन बियाणं कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. नागपुरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार, कॅफे फक्त 11 वाजेपर्यंत सुरू राहणार. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश. हॉटेलमधील गोळीबार आणि मारहाणीच्या घटनांमुळे हा निर्णय. एसआरआय प्रक्रियेसाठी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे स्वतः उपस्थित. बीएलओ सोबत जिल्हाधिकारी उपस्थित असल्यानं लोकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कुंभवडेच्या देसाई विद्या मंदिर इथं रानभाज्यांच्या बाजाराचं आयोजन. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी आणि पारंपरिक रानभाज्यांचं महत्त्व कळावं या उद्देशानं रानभाज्यांचा बाजार. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातून पंढरपूरसाठी 7 विशेष एसटी बस रवाना. अकोला ते पंढरपूर प्रवासासाठी 970 रुपये बस भाडं निश्चित.
गरजेनुसार अतिरिक्त बस सोडणार, परिवहन विभागाची माहिती. जळगावात इस्कॉनतर्फे भव्य जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन. हरे रामा हरे कृष्णाच्या जयघोषात मोठ्या संख्येनं भक्तांचा सहभाग, विदेशी भक्तांचीही उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.